विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे, की जुलै एक्झाम सुरू झालेली आहे. क्लास इम्प्रूव्हमेंट एक्झाम त्याला म्हणतात. ही एक्झामचं नाव काय मी सांगितलं? क्लास इम्प्रूव्हमेंट म्हणजे काय प्रकार आहे? एक्सप्लेन करतो. ही एक्झाम जेव्हा स्टार्ट झाली, त्याच्या अगोदर कंडिशन काय होती माहिती का? की तुम्ही जर कुठल्या सब्जेक्टमध्ये फेल झाला असाल, तरच तुम्हाला परत एक्झाम देता येते. तेव्हा प्रॉब्लेम काय होत होता माहिती का? ज्या मुलांचा ग्रुप क्लिअर नसेल, त्यांचं करिअरच फिनिश झालं. ते इंजिनिअरिंगला नाही कुठंच ॲडमिशन घेऊ शकतच नव्हते. मग गव्हर्नमेंटनं काय केलं? क्लास इम्प्रूव्हमेंट टेस्ट. म्हणजे तुम्ही सगळ्या विषयात पास जरी झाला, तरी तुम्ही पुन्हा एक्झाम देऊ शकता. क्लास इम्प्रूव्ह करण्यासाठी, की जेणेकरून ग्रुप क्लिअर नसेल, तर ग्रुप क्लिअर करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकताय. पण असा एक गैरसमज आहे मुलांचा बरं का, की ही एक्झाम अवघड असते म्हणून, पेपर अवघड असतात. पण मी काय म्हणतोय, माझं स्पष्टपणे म्हणणं आहे, की ही एक्झाम द्यायची वेळ आलीच नाही पाहिजे. संघर्ष बॅचमध्ये आपली स्ट्रॅटेजी फिक्स आहे. मग आपण एनालिसिस करून बघूया, की आपली स्ट्रॅटेजी खरोखर उपयोगी पडते का? क्वेशन एनालिसिस करायचे आपल्याला, कुणाचा आन्सर देत बसायचं नाहीये. हा जो पहिला क्वेश्चन आहे ना, त्याच्या बाजूला मी इथं लिहिलंय केमिस्ट्री. त्याच्या बाजूला मी लिहिलंय केमिस्ट्री, ॲटॉमिक स्ट्रक्चर. मग मी सांगतो तुम्हाला आयसोटोप म्हणजे काय माहिती पाहिजे? आयसोबार, आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे पण तुम्हाला माहिती पाहिजे. बघा, atoms of the same element having same atomic number but different atomic mass number म्हणजे आयसोटोप. मी हिंट दिलेली आहे, पण विचार करा. बरं, सगळ्यात महत्त्वाचं, की आता इथं बघा मी तुम्हाला सांगतो दुसऱ्या टॉपिक मधला आहे. सिंपल आहे. मॉलिक्युल्स ऑफ द सरफेस ऑफ लिक्विड हॅव. फ्लुइड मेकॅनिक्स मधलंच आहे. कोएफिशियंट ऑफ इमिशन हे केटीजी मधील आहे. रेडिएशनचा हा प्रकार आहे लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं की एल-ई-डी. आता मला तुम्हाला सांगायचं काय, जेव्हा लाईट इमिटिंग डायोड सेमीकंडक्टरचा पार्ट आहे. उशिरा तुम्ही शिकणार आहे. अजून वेळ आहे त्याला. पण जेव्हा एल शिकाल ना तुम्ही, तेव्हा कन्स्ट्रक्शन, वर्किंग सगळ्या गोष्टी कराल ना, तेव्हा तुम्हाला हे जमणारच आहे, की तो लाईट केव्हा इमिट करणार आहे, जेव्हा तो फॉरवर्ड बायस्ड असणार आहे. रिव्हर्स बायस्ड असताना कसं होईल म्हणूया आपण. पण तरी देखील मी तुम्हाला सांगतो, एम जाऊ देत. युनिट विचारलंय. तुम्हाला सांगतो न्यूमेरिकल 2 विचारलेत. अजून पुढचं बी न्यूमेरिकल असणार आहे. 3 न्यूमेरिकल असतातच. सायक्लोट्रॉन तो पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकलला ॲक्सेलरेट करतो. आता हा ज्याचा पेपर आहे त्याने न्यूट्रल पार्टिकलला क्लिक केलंय. कदाचित ते चुकीचंच आन्सर आहे. कदाचित नाही चुकीचंच आहे. पॉझिटिव्हली चार्ज्ड पार्टिकलला सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेट करतं. बरं इथं डी ब्रॉग्लीज वेव्हलेंथ कन्सेप्ट वरती प्रश्न आहे. पण हे जाऊ दे चला. एम-सी-क्यू बाजूला ठेवतोय. माझा महत्त्वाचा आता पॉइंट तुम्हाला सांगायचा आहे. लक्ष द्या. बघा. व्हॉट आर ईडी करंट म्हणजे एक्सप्लेनच करायचंय. व्हॉट इस लॉजिक गेट हे बी एक्सप्लेनच करायचंय. राइट म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन ऑसिलेशन मधलं आहे. नुसतं लिहायचंय. वन मेथड ऑफ पोलरायझेशन ऑफ लाईट एक्सप्लेन वगैरे करायची नाहीये. पोलराइज्ड लाईट मिळवण्यासाठी कुठली मेथड आहे त्याचं नाव फक्त लिहायचं आहे. म्हणून तर याचं नाव आहे या पॉइंटचं व्ही-एस-ए व्हेरी शॉर्ट आन्सर्स. ओके. जवळ-जवळ 3-4 प्रश्न सापडले का आपल्याला? इकडे बघा. डिस्टिंग्विश, लॉ, ड्रॉ अ डायग्राम. ठीक आहे. स्टेट द फॉर्म्युला. कसं वाटतंय मला सांगा? मग इथं काहीही डेरिव्हेशन्स वगैरे नाहीयेत. हे सगळे ना 1, 2, 3, 4 प्रश्न म्हणजे जवळ-जवळ 8 मार्क झाले. हे 8 मार्क झाले. एम-सी-क्यू मधले 3-4 मार्क म्हणजे इथं जवळ-जवळ 20 मार्काचे ना ईझी क्वेशन्स आहेत लक्षात घ्या. पण सगळ्या टॉपिकमध्ये ते प्रश्न तुम्हाला करायचे आहेत. आता इथं जे आहे ना, गॅलव्हॅनोमीटर आहे. त्याच्यानंतर इथं वर्किंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर म्हणलंय विथ अ डायग्राम. डायग्रामला पण मार्क असणार आहेत ना, म्हणजे ना आता सेक्शन बी मध्ये तर डायग्रामला 1 मार्क तर देतील. बरं आता अवघड वाटतो सेक्शन सी तुम्हाला. पण तुम्हाला सांगू का, हे न्यूमेरिकल्स आहेत. सिंपल रोटेशनलमध्ये टॉर्क इक्वॉल्स टू आय अल्फाचा एक फॉर्म्युला आहे. हे अल्फा आहे. सांगू का, हे मास टॉर्क दिलाय त्यांनी. त्याच्यानंतर त्यांनी विचारलंय मोमेंट ऑफ इनर्शिया. मग आय विचारलंय रे, मग टॉर्क दिलाय 400 हे 20 दिलंय. डिव्हाईड करा लॉग टेबलची सुद्धा गरज नाहीये. आता इथं परत बघा डिफाईन सरफेस टेन्शन. व्हॉट इस प्युरिटी टेम्परेचर? व्हॉट इस आयोनायझेशन एनर्जी? कंडिशन्स, बॅलन्सिंग कंडिशन ऑप्शन करायचं डेरिव्हेशन आहे. पण तुम्हाला सांगू का, अगदी सेक्शन डी मध्ये सुद्धा तुम्हाला व्हॉट इस व्होल्टेज रेग्युलेशन, झेनर डायोड म्हणजे सेमीकंडक्टर आलं. त्याच्यानंतर इथं सुद्धा बघा, सेक्शन डी जो असतो ना, ते मोठे प्रश्न असतात, पण 2-2 प्रश्न मिक्स आहेत. व्हॉट इस फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट?
त्याचे डायग्राम वगैरे विचारले. मग ह्यात कन्क्लुजन काय, की आपल्याला जो पेपर मिळतोय त्याच्यात आपल्याला डायग्राम विचारतायत. त्याच्यात आपल्याला डिस्टिंग्विश विचारतायत. त्याच्यात आपल्याला डेफिनिशन विचारतायत. त्याच्यात आपल्याला एक्सप्लेन दी टर्म्स येतायत. आणि व्हेरी ईझी न्यूमेरिकल्स पण येतायत. पण हे सगळं येतं अल्मोस्ट 35 प्लस आउट ऑफ 70 35 पेक्षा जास्त मार्काला हे येतंय. मग आजचं तुम्हाला मला टार्गेट काय द्यायचं की हा जो पेपर मी तुमच्यावर जो शेअर केलाय, बोर्डचाच पेपर आहे लक्षात घ्या. आत्ताच एक्झाम झाली जुलैमध्ये. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली का बघा? सगळे जे कॉन्स्टंट आहे त्याच्या व्हॅल्यू अगोदर देतात बरं का. ॲक्चुअली हे मी पहिला फोटो नाही शेअर केला तुमच्याबरोबर. पण त्यात आणखीन कॉन्स्टंटची नावं 100% कदाचित दिलेली असतील. व्हॅल्यू दिलेल्या असतील. हे सगळ्या एम-सी-क्यू जमतील, जर त्या कन्सेप्ट तुम्हाला माहीत असतील तर. हेनरीचं युनिट असतं ओहम सेकंद. हेनरीचं युनिट काय असतं? ओहम सेकंद. इमिसिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. आता संघर्ष बॅचमध्ये सगळं व्यवस्थित कव्हर होणार आहे. तुम्ही व्हिडिओ नाही बघितले तर अगोदर बघा. मी जवळ सगळ्याच फ्री कंटेंट ठेवणार आहे थोडे दिवस. पण थोडेच दिवस. थोड्या दिवसात ते ॲडमिशन्स फुल होतील आणि नंतर मात्र तुम्हाला ॲडमिशन्स मिळणार नाहीत. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. चांगला अभ्यास करा. ऑल द बेस्ट.